आई आपली नाती सापडली. नाती सापडली आई आपली. लहानपणी मी विचारायचे ना तुला, बाबा कुठे आहेत, आपले नातेवाईक कुठे आहेत. खूप ओढ होती तेव्हा नात्यांची. पण त्यावेळी मला आई हे एकच नातं माहीत होतं. आणि आता इतक्या वर्षानंतर आई मला आपली नाती सापडली. तुझा लहान भाऊ, माझी भाची. आई जे सुटलं होतं ना ते देवी आईने पुन्हा माझ्या आयुष्यात आणलं. आपली नाती सापडली आई. पण आता काय करू मी या नात्यांचं? जेव्हा गरज होती तेव्हा तर कुणीच नव्हतं. मग मी माझ्या ध्येयापासून दूर का जाऊ? माझं ध्येय एकच आहे, तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा देणं. मी ह्या नात्यांचा परिणाम माझ्या ध्येयावर होऊ देणार नाही. आजपर्यंत रुपालीवर अवलंबून राहिले, पण आता मलाच संधी शोधावी लागेल. तुझ्या गुन्हेगाराला, पद्माकर राजाध्यक्षला संपवण्यासाठी. आज पद्माकर राजाध्यक्ष संपणार. मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी वाटते, पण खरंच घाबरण्यासारखं काही नाहीये. मी बोलले इंद्राणी आत्यांशी, सगळं थेटच बोलले. म्हणजे मनोरमा आजी गाव सोडून जाईपर्यंत सगळं आबांनी आपल्याला सांगितलं होतं. पण त्यानंतर मनोरमा आजी आणि इंद्राणी आत्यांच्या आयुष्यात काय घडलं ते सगळं त्यांनी मला सांगितलं. काय घडलं गाव सोडून गेल्यानंतर? खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तो दोघींना. खूप हालाकीचे दिवस होते त्यांचे. मनोरमा आजी एकटीच होती जेव्हा गाव सोडून गेली. त्यानंतर तिने इंद्राणी आत्यांना जन्म दिला. खूप वाईट परिस्थितीत वाढल्यात इंद्राणी आत्या. एकटेपणा, वेदना, फसवणूक, सगळी दुःख घेऊन जगल्यात त्या दोघी. आणि ही सगळी दुःख, या सगळ्या वेदना मला आज दिसत होत्या इंद्राणीता यांच्या डोळ्यात. साहेब, मी तुम्हाला म्हणाले होते ना, इंद्राणी आत्यांच्या डोळ्यात मला डोह दिसतो. आज मी उतरले त्या डोहात. आणि त्या डोहाच्या तळाशी केल्यावर असं वाटलं की असं आयुष्य कोणालाच नको मिळवते. खूप खूप सहन केलंय हो त्यांनी. नाही नेत्रा, मला तर असं वाटतं की हात जोडून पाय धरून माफी मागावी तिची, तिला सॉरी म्हणावं. आजोबांबद्दल काही बोलणं झालं? माझी हिंमतच नाही झाली हे सगळं ऐकल्यानंतर त्याबद्दल काही बोलायची. मग आता काय करायचं? मी ना ब्लँक झालो. काय करायचं अशा सिच्युएशन मध्ये? साहेब, इंद्राणी आत्या त्यांच्या जागी बरोबर आहेत. त्यांना आजोबांचा राग येणं, सूड घ्यावं असं वाटणं, हे त्यांच्या दृष्टीने कितीही बरोबर असलं तरी आपण आजोबांचं रक्षण करायचं. आपण त्यांना काही होऊ द्यायचं नाही. हा धागा आता तूच बांध.
अगं बांधतेस ना इंद्राणी? बांधतेस ना? इथे कोणाला थांबता येणार नाही. म्हणजे धागा बांधायच्या आधी मंत्रशुद्धी करावी लागते आणि ती कोणी पाहायची नसते. हो का? बर, मग आम्ही थांबतो बाहेर. चल गौरी. पण आजी, शेखर सरांनी मला. मी शेखरची आई आहे ना. शेखरचं जसं ऐकतेस ना तसं माझं ऐक. चल. पण मी आजोबांना सोडून फार वेळ लांब नाही राहू शकणार. इंद्राणी, किती वेळ लागेल? झालं की सांगेनच. ठीक आहे, आम्ही थांबतो बाहेर. चल ग गौरी. अगं गौरी चल चल. इंद्राणी, झालं की सांग. आज सुटका नाही. आज माझ्या आईने दिलेला शाप पूर्ण होणार. त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून राक्षसा तुझा वध होणार. इतके दिवस मी विचार करत होते, तुला संपवल्यानंतर स्वतःला कसं वाचवू. आई गेल्यापासून माझ्या डोळ्यांपुढे एकच ध्येय होतं. ज्या माणसाने माझ्या आईला फसवलं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याला शोधायचं, त्याला संपवायचं. इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट बघत होते ती आज पूर्ण होणार. माझा सूड पूर्ण होणार. माझं आयुष्य पूर्ण होणार. तुझं हे घाणेरडं रक्त माझ्या थमण्यांमध्ये वाहतंय हा विचारच किती गलिच्छ आहे ना. काय करू मी जगून? माझं काही होत आता तो संपणार. त्रिनयना देवी आई सुद्धा ह्याच दिवसाची वाट बघत असेल. तू काही काळजी करू नकोस. शेखरने विचारलं ना तर मी सांगेन. तू सकाळपासून आहेस ना, आता मनीषाला पाठव. आजी, त्या इंद्राणी मॅम असं का म्हणाल्या की धागा बांधत असताना कोणी बघायचं नसतं ते? अगं त्यांना मंत्रशुद्धी करायची होती ना, म्हणजे काही मंत्र म्हणायचे असतील. तेही एक शास्त्रच असेल ना. त्या इंद्राणी मॅम नक्की आहेत तरी कोण? खूप मोठे आहेत. त्यांच्याकडे ना दैवी शक्ती आहे. त्यांना समोरच्या माणसाचं मन वाचता येतं. या शक्तीमुळेच ना त्यांनी अनेकांना सावरले त्यांच्या संकटातून. आमच्या घरावर तर त्यांचे खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळेच यांचा जीव वाचलाय. म्हणून मी त्यांचा खूप आदर करते, खूप मानते त्यांना. मनीषा सिस्टर आहेत का आतमध्ये? नाही, इंद्राणी मॅम आहेत आतमध्ये. नेत्रा, तू काय करतेस? तू जा बघू इथून. या नक्कीच आजोबांचा जीव घ्यायला आल्या असणार.
हे घे. जाऊ दे, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा, तर मी काय सांगत होते, कोणीही येऊ दे, मला फरक पडत नाही. त्रिनयना देवीचा अपमान केलास, तिच्या वरदानाचा अपमान केलास. माझी आई तुझ्या प्रेमात पडली, तिने तिचं सर्वस्व तुला दिलं आणि त्या बदल्यात तू काय दिलंस तिला? यातना. वासनेच्या आहारी जाऊन माणुसकी, भावना, संवेदना सगळं विसरलास तू. आणि तुझ्या ह्याच वासनेचा अंश तुझ्या मुलामध्ये, शेखरमध्ये आलाय. आणि म्हणूनच रुपाली या घरची सून झाली. या घरची खरी सून ममता. तिला तुझ्यामुळे जीव गमवावा लागला. माझ्या आईचं, माझं, ममताचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू पद्माकर राजाध्यक्ष. तुझं बाप आहे आणि आज तुझ्या बापाचा घडा भरला. तुझ्या बाबाने फसवलंय मला. मला पाप करायला लावलं. तुझ्या बाबांना शोधून काढ. त्यांना त्याच्या पापाची शिक्षा दे. तुम्ही? आजोबा, आजोबा तुम्ही ठीक आहात ना? हा, काही त्रास नाही होत ना? मला त्रास द्यायचंच ठरवलंयस का? आणि ही किल्ली तुझ्याकडे कशी आली? अजून यानं धागा नाही बांधलास? मी बांधतच होते, पण तेवढा कसला धागा? तुला काय करायचंय? तू जा बघू, बाहेर हो. आता फक्त इंद्राणी इथे थांबेल. नाही, तुम्ही ह्या थांबतील इथे. ह्या थांबणार नसतील तर मी इथून कुठेही हलणार नाही, नाहीतर ह्यांना इथे थांबू द्या. तू मला ऑर्डर देतीस? तू जा, बाहेर जा. जा बघू. नेत्रा, आई, अहो काय करताय? काय झालंय? काय झालं नेत्रा? आई सांगा ना, काय झालंय? आई प्लीज सांगा ना, काय झालंय? इंद्राणी यांच्या हाताला धागा बांधणार होती, तर ही मध्येच आली. हिला ना चांगलं झालेलं बघवत नाहीये. आणि इंद्राणी जे करते ते यांच्या भल्यासाठीच करते ना. हो
हो आई, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही आधी शांत व्हा हं? इंद्राणी मॅडम, प्लीज तुम्ही धागा बांधून घ्या. तू कसा बांधणार? तो धागा बांधताना इथे कुणी थांबायचं नाही, कुणी पाहायचं नाहीये, म्हणून मी हिला म्हणत होते. हो आई, एक मिनिट थांबा. नेत्रा, चल आपण जाऊया. नाही बाबांनी सांगितलंय आजोबांजवळ 24 तास एक नर्स थांबेल आणि त्या थांबणार नसतील तर मग मी इथेच थांबेल. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना शेखर साहेबांनी की सतत आजोबांजवळ राहायचं. मॅडम आजींनी मला पण मी सांगितलं होतं की इथे येऊ नकोस म्हणून, पण मग तू का आलीस? आजी मी चुप, एक शब्द बोलू नकोस. आई आई काय झालंय? तू काय चिडलीस एवढी? बरं झालं तू आलास ते. ही नेत्रा बघ ना, तिचं काय करायचं? मुद्दाम त्रास देण्यासाठी अशी वागते ती. आजी काय बोलतेस तू? आई प्लीज तुम्ही मनातून गैरसमज काढून टाका. ही का त्रास देईल कोणाला? आता इथे कुणी थांबायचं नाहीये, फक्त इंद्राणी थांबेल. गौरी, तू पण बाहेर हो. नाही आजी, बाबांनी सांगितलं होतं ना सतत आजोबांजवळ एक नर्स असली पाहिजे. आता ह्या इथे थांबणार नसतील तर मी इथून कुठेही हलणार नाही, मी इथेच थांबणार आहे. नेत्रा, तुला सांगितलेलं कळत नाहीये का? आई जा बाहेर हो. आई शांत व्हा. काय झालं? कुणाला ओरडताय? अगं दुसरं कोण? नेत्राच. बघ ना कशी वागते ती, अजिबात ऐकत नाहीये. नेत्रा, मी तुला हात जोडते, तू इथं येऊ नकोस. आई शांत व्हा. आजी असं नका ना करू प्लीज. तू गप्प बस का फाल्गुनी. एक मिनिट, सगळ्यांनी शांत व्हा. बाबांना त्रास होतोय. नेत्रा, तू मला सांग काय झालं? तुम्ही म्हणाला होता ना आजोबांजवळ 24 तास एक नर्स थांबेल, त्यांना कधीच एकटं नाही सोडायचं. तर मी इथे होते तेव्हा मी यांना बाहेर पाहिलं, म्हणून मग मी आत आले. मीच सांगितलं होतं तिला बाहेर जायला. इंद्राणी यांच्या हाताला धागा बांधत होती. आजी पण आजोबांजवळ असायला हवं ना कोणीतरी. इंद्राणी होती की, मग हिने कशाला यायला पाहिजे होतं? आणि इंद्राणी जे करते ना ते यांच्या भल्यासाठीच करते ना, मग ही का अडवणूक करते? आजी तू प्लीज थोडी शांत हो, थोडं समजून घे. मला काहीही समजून घ्यायचं नाहीये. आजी प्लीज शांत हो ना, आणि ऐक ना. मला काहीही ऐकायचं नाही. आता फक्त इंद्राणी इथे थांबेल. आजी पण नेत्राचं खरंच काही चुकत नाहीये ग. मी काय म्हणतो, आपण 2 मिनिटं बाहेर जाऊन बोलूया का प्लीज? माझं कोणाला ऐकायचं नसेल ना तर मलाही कोणाचंही ऐकायचं नाही. आजी मी हात जोडते तुमच्या समोर. आपण थांबवूया का हे सगळं? आजोबांना खूप त्रास होत असेल. मग आधी तू थांबवूया ना त्रास द्यायचा. आपण बाहेर जाऊन बोलूया का? खरंच त्यांना त्रास होत असेल. बस झालं, पुरे झालं. आता सगळ्यांनी बाहेर जायचंय. इंद्राणी, तू इथे थांब. आणि यापुढे कोणीही काहीही बोलणार नाहीये. आजी आधी तुम्ही तुमचं काय ते ठरवून घ्या. आई शांत व्हा. आई बसा, बघू तुम्ही. आई बसा. नका रडू, काही नाही होणार बाबांना. शांत बाबा.